श्री स्वामी समर्थ. तुझ्या आयुष्यात ज्या काही गोष्टी आहेत सगळ्या सोप्या असतीलही आणि काही अशा गोष्टी आहेत ज्या अशक्यच्या पलीकडे आहेत, ज्या तू कोणाला सांगूही शकत नाहीस, तुला सहनही होत नाहीत आणि त्या गोष्टी तू बदलूही शकत नाहीस. माझ्या बाळा, तू निश्चिंत राहा, मी पाठीशी आहे. देव हा माणसाच्या मनात जेवढा असतो ना, त्यापेक्षा जास्त माणसाच्या कर्मात असतो बाळा. आणि आपल्या चांगल्या कर्मातला देव कोणालाही दाखवायची गरज नसते. स्वामी म्हणतात, प्रत्येक माणसामध्ये चांगुलपणा असतोच, पण तरी देखील माणूस वाईट का वागतो? बाळा, आयुष्यात निंदा नालस्ती नेहमी त्या व्यक्तीची होत असते जी व्यक्तीने नेहमी दुसऱ्याच्या सुखदुःखामध्ये धावून जात असते, इतरांना सहकार्य करत असते, कुठल्याही स्वार्थाशिवाय. परमात्मा कधीच कोणाचं भाग्य लिहित नाही बाळा. आयुष्याच्या प्रत्येक वळणावर तुझे विचार, तुझं व्यवहार आणि तुझे चांगले कर्मच तुझं भाग्य लिहित असतात. कारण तू ज्यांना आपलं मानतोस, ज्यांच्यावर विश्वास ठेवतोस, ती माणसं बदललेली आहेत. त्या माणसांना तुझ्याशी काही देणं घेणं नाही आहे. त्यामुळं प्रायश्चित्त करून, पश्चाताप करून आणि इतरांचे दोष स्वतःवर घेण्यात काहीच अर्थ नाही आहे बाळा. त्यानुसार तुला तुझं कर्म करायचं आहे आणि ज्या काही अडचणी येतात आयुष्यामध्ये त्याला तुला सामोरं जायचं आहे, कारण स्वामी नेहमी तुझ्या सोबत आहेत. त्या गोष्टींची कल्पना स्वामींना आहे. जशी त्या गोष्टी तुला माहिती आहेत, तुझ्या मनाला माहिती आहेत, पण ते लोकांना समजणार नाही. इतरांना काय वाटतं याच्याशी त्यांना काही देणे घेणं नसतं बाळा, पण तुझ्या मनाला काय वाटतं ते महत्त्वाचं असतं. थोडं कधी काही सापडलं तर त्यातून तुला जर आनंद घेता आला, तुला आनंद वाटला, तर तुझं जीवन सार्थकी लागलं बाळा. ज्ञान असेल तरच शब्द तुला समजतील आणि जर तुला जीवनात अनुभव असेल तर त्याचा अर्थही नक्कीच समजेल बाळा. पण तो अपमान तुला पचवता आला पाहिजे आणि त्यामागचा दृष्टिकोन तुला बघता आला पाहिजे. कारण पदोपदी आणि प्रत्येक वळणावरती आपल्याला खाली पाडणारे, पाय खेचणारे आणि अपमानित करणारे खूप जण असतात, पण त्याच ठिकाणी तुला सहकार्य करणारे आणि तुला समजून घेणारे, पाठिंबा देणारे खूप कमी असतात बाळा. त्यामुळं विश्वास ठेवत असताना जपून ठेव. जिथं आपल्या शब्दांना किंमत नसेल त्या ठिकाणी शांत राहा आणि ज्यांना आपल्या उपस्थितीनं त्रास होत असेल त्या ठिकाणी जायचं टाळ. पण बाळा, तुझ्यामध्ये अशी प्रतिभा आहे ज्यामुळं तू आज इथे उभा आहेस. ते प्रामाणिकपणा आणि ते कर्म करण्याची वृत्ती तुझ्याकडे आहे, जे प्रत्येकाकडे असेल असं नाही आहे बाळा. ते जग कधीच मागं गेले ज्यावेळी माणसांचा एकमेकांचा आदर केला जात होता. आत्ताच्या जगात फक्त माणसामध्ये जी प्रतिभा असते, जी कला असते, जे कौशल्य असतं त्याची किंमत केली जाते आणि त्यालाच दाद दिली जाते. आजच्या जगात तुला माणसांकडून, लोकांकडून जर आदर मिळवायचा असेल तर तुझ्यामध्ये जी प्रतिभा आहे ना, ती लोकांना तुला दाखवून द्यायला हवं. जेवढी कला आहे, कौशल्य आहे, ते तू सिद्ध करून दाखवायची क्षमता तुझ्याकडे असायला हवं आणि तू ते दाखवून द्यायला हवं. मग बघ, प्रत्येकजण तुझ्याकडे बघण्याचा दृष्टिकोन स्वतः बदलतील आणि तुझा आदर करू लागतील. बाळा, तू अशा जगात वावरतोयस ज्या ठिकाणी तुला प्रत्येक पाऊल सावधगिरीनं बाळगायचं आहे. ज्यावेळी त्यांच्या मनासारखं घडत नाही त्यावेळी ते तुला दोष द्यायला सुरुवात करतात. त्यामुळे प्रत्येकाच्या दोषाकडे लक्ष देऊ नकोस आणि कुणालाही स्पष्टीकरण देत बसू नकोस बाळा. स्वतःच्या स्वार्थासाठी किंवा स्वतःच्या मनासारखं जगण्यासाठी, स्वतःच्या मनासारख्या गोष्टी घडण्यासाठी प्रत्येक माणूस स्वतःचा विचार करत असतो. त्यामुळे अशी लोक जर तुझ्या आजूबाजूला असतील, तुझ्या जवळ असतील किंवा तुझ्या लांब असतील, तर त्यांना फारसं तू मनावर घेऊ नकोस आणि तू स्वतःकडे लक्ष दे आणि तुझं कार्य करत राहा. कारण आजपर्यंत तू खूप जणांना बदलण्याचा प्रयत्न केलास. कारण तू जसा आहेस, तू कसा छान विचार करतोस त्या पद्धतीनेही समोरचा राहायला हवा असं तुझं म्हणणं आहे आणि त्या पद्धतीनं तू प्रत्येकाला समजूत घालायला जातोस, पण तुझं कुणी ऐकत नाही.
सत्याला नेहमी दाबून टाकण्याचा प्रयत्न केला जातो बाळा. कारण आजकालचं जग असं आहे की समोरच्याला ती व्यक्ती कमजोर समजते. पण तुम्ही कमजोर नसता. तुमच्याकडे दयाची भावना आहे. तुमचं मन हळवं आहे. त्यामुळे तुम्हाला इतरांची काळजी असते. म्हणून तुम्ही चुकीच्या मार्गाला जाणाऱ्या लोकांना समजून सांगण्याचा प्रयत्न करत असता आणि त्यांना मार्गावर आणण्याचा प्रयत्न करत असता, जेणेकरून ते देखील आयुष्यामध्ये एक चांगला माणूस म्हणून जगतील असं तुम्हाला वाटत असतं. कदाचित तुझ्या प्रयत्नांना यश यायचं असेल तर येईलही, पण बाळा शक्यतो अपयश पदरात पडेल आणि ती शक्यता कमी असेल जे तुझ्या अपेक्षाप्रमाणे तिथे घडेल. त्यामुळं उजाड ज्या व्यक्तीचं मन झालं असेल आणि त्याला तुझ्याबद्दल काही वाटत नसेल, तुझी काळजी बघून तरी तो स्वतःला बदलण्याचा प्रयत्न करत नसेल, तर तिथे तू वेळ वाया घालवू नकोस. ते व्यर्थ असणार आहे. कारण बाळा एकदा का तू जगाला घाबरून राहिलास तर ते जग किंवा ती व्यक्ती तुला मुद्दाम आणखीन दाबून टाकण्याचा प्रयत्न करते हे नेहमी लक्षात घे. मग त्यांना बघून लोक तुमची मजा घ्यायला लागतात. त्यामुळं लगेच तू विरोध केला पाहिजेस. बाळा लोक असं आहेत, तुझ्या जवळचे असो की लांबचे, ते तुझी गोष्ट लक्ष देऊन ऐकतील आणि तुला सहानुभूतीही दाखवतील, पण पुढे जाऊन तीच गोष्ट चार चौघात सांगतील. त्यामुळं तू तुझ्या गोष्टी, तुझं मन इतरांसमोर व्यक्त करताना तू नेहमी लक्षात घेत जा की तू कोणासमोर व्यक्त करतोस आणि ती व्यक्ती नक्कीच तुला समजून घेते की नाही. नाहीतर या जगामध्ये लक्ष देऊन ऐकणारे आणि हसून जाऊन चार चौघात सांगणारे असे बरेच आहेत. तुला अनुभव देखील असेल बाळा. कारण या आयुष्यामध्ये प्रत्येकजण स्वतः एकट्याने दुःख सहन केलेलं असतं. भले तुझ्यासोबत 10 लोक असे नका, पण कुठल्याही गोष्टीचं दुःख असू दे, संकट असू दे, अडचणी असू दे, आपण स्वतःलाच सहभागी होऊन त्याचा सामना करावा लागत असतो, जे आजपर्यंत तुम्ही केलेलं आहात. पण बाळा आयुष्यामध्ये जर तुझ्याकडे थोडंसं सुख असेल तर तू त्यावेळी ते इतरांसोबत वाटून घे आणि सगळ्यांना त्यामध्ये सहभागी करून बघ. मग तुझा किती आदर होईल आणि तुझ्याकडे लोक एक चांगला माणूस म्हणून बघतील आणि खरोखरच तुला मनापासून मान सन्मान देतील. कारण हा व्यक्तीचा एक खास गुण आहे जो सगळ्यांकडेच नसतो. आजकालची लोक फक्त दुसऱ्यामध्ये एखादी कमजोरी शोधत असतात की आपण त्याची कमजोरी पकडू आणि सगळ्यांसमोर त्याला बेइज्जत करू. त्याची जी काही आहे गोष्टी ते आपण सगळ्यांसमोर उघड करू आणि त्याची खिल्ली उडवून त्याला आजूबाजूला असेच लोक असतात. त्यामुळं आपण हे नेहमी लक्षात घ्यायला हवं की आपली जी काही कमजोरी आहे ती कधीच कुणाला कळता कामा नये. नाहीतर लोक तुझ्या त्या कमजोरीचा फायदा घ्यायला मागे पुढे बघणार नाही.